तुमचे वजन अचानक वाढत चालले का? आणि तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत आहेत आणि तुमची जी पिरियड आहे ती देखील इरेग्युलर होत आहे, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ही ना पीसीओडीची लक्षणे असू शकतात. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वरती. तर आज आपण बघणार आहोत पीसीओडी या विषयाबद्दल. आजकाल ना 5 पैकी एका मुलीला तरी पीसीओडीचा त्रास होत आहे. आधीच्या काळामध्ये ना 28 ते 30 वर्षाच्या मुलींना पीसीओडीचा त्रास होत होता, परंतु आजकाल 18 ते 20 वर्षापासूनच पीसीओडीचा त्रास मुलींमध्ये दिसून येत आहे. तर पीसीओडी पीसीओडी म्हणजे काय हे आपण बघूयात. तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज. यामध्ये काय होतं, मुलीच्या ओव्हरीमध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होतात आणि जे हार्मोनल आहे ते इम्बॅलन्स होतं. त्यामुळे मुलीची पिरियड अनियमित होते. म्हणजे काय होतं, पीसीओडी म्हणजे मुलींच्या ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होणे म्हणजेच पीसीओडी. आता आपण बघूयात पीसीओडीची कारणे. कॉजेस ऑफ पीसीओडी. तर पीसीओडी कोणत्या कारणामुळे होतो, तर मेन आहे बदलती जीवनशैली. आपण तर बघितलं तर आपल्या आई आजी यांच्या काळामध्ये ना आधी बायकांना 4-4 5-5 लेकरं होत होती. ती पण नॉर्मल डिलिव्हरी होत होती. यांना अजिबात दवाखान्यात जायची गरज भासत नव्हती. आजकाल ना 10 पैकी 1 मुलींना पीसीओडीचा त्रास होत आहे. आधीच्या बायकांना 5-5 6-6 लेकरं होत होती, ती पण नॉर्मल डिलिव्हरी. आणि आजकाल एक मूल होणं सुद्धा खूप अवघड होत चाललं आहे. याचं कारण काय आहे, तर बदलती जीवनशैली. नंतर ना आहारामध्ये देखील खूप बदल झाला आहे. आधीच्या बायकांना खूप काम करत होत्या आणि त्यामुळे त्यांचा आपोआप व्यायाम होत होता. परंतु आजकाल मुली जॉब करतायत, परंतु जॉब करत जरी असल्या तरी त्यामुळे ना त्यांचा व्यायाम होत नाही, कारण त्यांना बसूनच काम करावं लागतं. त्यामुळे त्यांचा व्यायाम अजिबात होत नाही. नंतर बदलती जीवनशैलीमध्ये काय होतं, तर आहार व्यवस्थित घेत नाहीत. आहारामध्ये आजकाल आपण बघितलं तर मुली पिझ्झा बर्गर जास्त असे तेलकट पदार्थ खात आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन्स वगैरे सुद्धा भेटत नाही. आता आपण बघूयात पीसीओडीची सिम्पटम्स. म्हणजे पीसीओडी झाल्यानंतर आपल्याला काय लक्षणे दिसू लागतात ते बघूयात. तर काय होतं, फर्स्ट आहे वजन वाढणे. तर आपलं काय होतं, अचानकच एकदम वजन वाढू लागतं. म्हणजे आधी आपलं नॉर्मल वजन कधी तर थोडं थोडंसं वाढत असतं आणि पीसीओडी ही समस्या झाली तर आपलं एकदम अचानकपणे खूप वजन वाढू लागतं. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तर सेकंड आहे इरेग्युलर पिरियड. तर काय होतं, आपल्याला आधी 28 ते 30 म्हणजे मंथली पिरियड येत असते आणि ही समस्या झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 महिन्यानंतर पिरियड येऊ लागते. तर याकडे तर अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ही ना खूप मोठी गंभीर समस्या आहे. नंतर थर्ड आहे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर आपला जो चेहरा आहे त्याच्यावर ना खूप पिंपल्स येतात. पूर्ण चेहरा आपला पिंपल्सने भरून जातो. नंतर काय होतं, केस गळतं. आपले जे केस असतात ते आपण थोडस जरी नुसतं हात जरी लावला तरी हातात येतात. केस गळणे हे देखील खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे. नंतर आपल्या शरीरावर ना छोटे छोटे हेअर येऊ लागतात. तर ही आहेत पीसीओडीची लक्षणे. तर ही लक्षणे दिसले तर अजिबात दुर्लक्ष करू नका. पीसीओडी झाला म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका, कारण आपण जर योग्य काळजी घेतली तर पीसीओडीची समस्या आपली पूर्णपणे दूर होऊ शकते. तर काय करायचं, तर फर्स्ट आपण व्यायाम करायचा. तर काय करायचं, आपण सकाळ संध्याकाळ व्यायाम करायचा, कारण व्यायाम केल्यामुळे देखील आपली ही समस्या कमी होऊ शकते. नंतर सेकंड आहे आहार. तर काय करायचं, आपण ना आजकाल बघतो तर मुली काय करतात, बाहेरचं खूप खातात. पिझ्झा खा, बर्गर खा. हेल्दी आपण जेवण करायचं. त्यामध्ये आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश जास्त करायचा. नंतर नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग. आजकाल ना मुलांपेक्षा मुलींचे सुद्धा प्रमाण खूप वाढलेले आहेत. मुली सुद्धा आजकाल स्मोकिंग वगैरे करत आहेत. ड्रिंक सुद्धा मुली घेत आहेत. ही बदलती जीवनशैलीमुळे ना खूप बदल होत आहेत. त्यामुळे देखील पीसीओडीची समस्या होऊ शकते. नंतर स्ट्रेस, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही. चांगलं फ्री राहायचं, हसत खेळत राहायचं, जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. तर आपण ही आणि वेळच्या वेळेला डॉक्टरांकडे जायचं. आपल्याला जर काही समस्या दिसू लागली, आता ह्या लक्षणांपैकी आपल्याला एक जरी काय वाटलं, चिन्ह याच्यातील काही सिम्पटम्स दिसलं तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आता आपली पिरियड रेग्युलर आहे म्हणून आपण तसंच बसायचं नाही, कारण ही समस्या परत खूप वाढू शकते. आपण जर योग्य आहार घेतला, योग्य व्यायाम वगैरे केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतले तर आपला पीसीओडी ही समस्या आपली पूर्णपणे
दूर होईल. कारण ही ना ट्रीटमेंट घेण्यासाठी थोडासा कालावधी लागतो. कारण आपले जे हार्मोनल आहे ते इम्बॅलन्स होतं. त्यामुळे हे पूर्णपणे पहिल्यासारखं होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे लगेच आपण औषधोपचार निम्म्यातून सोडायचा नाही. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.